Hello students. So in the last lecture we have started important topic from the organic chemistry, that is alcohols, phenols and ethers. So in the last lecture particularly we have studied introductory part, that is what is meant by alcohols, phenols, ethers. Then we have studied their classification. आपण त्यांचं क्लासिफिकेशन पण स्टडी केले. ठीक आहे. So today's lecture we are going to concentrate on the nomenclature of the alcohols, nomenclature of the phenols, nomenclature of the ethers. How to give name to these particular compounds or group of compounds. Alcohols, phenols, ethers यांना naming कशा प्रकारे करायचं. As we all know, there are only two methods to name the compound. That is common name or trivial name, we can say that, and IUPAC nomenclature. So we are going to study both the methods for all types of the compounds. That is three types: alcohols, phenols, and ethers. But first of all, we are going to study nomenclature of the alcohols in common name, how to give common name to them and how to give IUPAC name to them. IUPAC names already studied by us in the previous standard. Obviously आपण 11th मध्ये IUPAC नेम स्टडी केले, त्याचे काही रूल्स स्टडी केले. ते रूल्स आता रिपीट नाही होणार आहेत, ते सेम राहणार आहे. म्हणजे लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करा, कॅरिंग मेन फंक्शनल ग्रुप, मग ज्या साईडने फंक्शनल ग्रुपला मिनिमम लोकल येईल, मिनिमम पोझिशन येईल त्या साईडने नंबरिंग करा. हे सगळं आपण शिकलो. रूट सिलेक्ट करा, कार्बन चेन जी आहे ती काउंट करून कार्बन किती प्रेझेंट आहे. 3 कार्बन प्रेझेंट असेल तर रूट प्रोप होणार, 4 कार्बन प्रेझेंट असेल तर रूट ब्यूट होणार. सो हे सगळं आपण शिकलो आहे. त्या गोष्टी रिपीट नाही होणार आता. आता फक्त पर्टिक्युलरली आपण कॉन्सन्ट्रेट करणार अल्कोहोल्सला नेमिंग कसं करायचं. ठीक आहे. बाकीचे रूल तुम्हाला सर्वांना मागच्या वर्षी झालेले ते तुम्हाला परत एकदा पाहावे लागणार. तर IUPAC नॉमेनक्लेचर येईल. ओके. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट टाइप, that is common names. How to give common names to the alcohols? It is quite easy. Alcohols are named as alkyl alcohols. That is by putting alcohol word after the alkyl word. म्हणजे जो alkyl ग्रुप आहे पर्टिक्युलरला त्या alkyl ग्रुपचं नेम लिहून त्याच्यानंतर आपल्याला फक्त अल्कोहोल हा वर्ड ऍड करायचा आहे. सो इन कॉमन नेम सिस्टीम अल्कोहोल्स आर नेम्ड ॲज alkyl alcohols. दे आर नेम्ड ॲज alkyl alcohols. सो क्वाइट सिंपल तुम्हाला सांगतो. ठीक आहे. एक अल्केन घ्या कोणताही, CH4 बेसिक अल्केन. ह्या अल्केन मधनं एक हायड्रोजन ऍटम रिप्लेस करा, म्हणजे काय राहिलं CH3. एक हायड्रोजन ऍटम जेव्हा कमी होतो ना तेव्हा जो ग्रुप शिल्लक राहतो त्याला म्हणायचं अल्किल ग्रुप. सो हा जर मिथेन असेल तर हा काय राहिला सांगा, मिथिल. आणि जर याला OH अटॅच असेल तर याला तुम्ही म्हणणार आहात मिथिल अल्कोहोल. क्वाइट सिंपल. सो मिथेन जो आहे त्याच्यात एक हायड्रोजन ऍटम रिमूव्ह केला तर मिथिल ग्रुप राहतो, and त्याला जर OH अटॅच असेल तर तुम्ही म्हणणार आहात मिथिल अल्कोहोल. सो दिस इज द कॉमन नेम्स. नाउ इट इज नॉट ॲज इझी ॲज वी आर थिंकिंग. चला ठीक आहे असं असं अल्किल अल्कोहोल म्हटलं झालं नाही. देर आर सम prefixes which are used in the common names which we already studied for higher compounds, higher alcohols, that is carrying more number of carbons, okay, or greater number of carbons. We have to use some prefixes like n, iso, neo, secondary, tertiary. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला यूज करायच्या आहेत. सो परत एकदा त्या सगळ्या गोष्टी आपण रिवाइज करूया की n कधी यूज करायचं, आयसो कधी यूज करायचं आहे, निओ कधी यूज करायचं आहे, सेकंडरी कधी यूज करायचं आहे आणि टर्शियरी कधी यूज करायचं आहे. सो क्वाइट सिंपल आहे. n कधी यूज करतो आपण जर स्ट्रेट चेन कंपाऊंड असेल काय, CH3, CH2, 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 OH, अशा प्रकारच्या कंपाऊंड्स आपण म्हणणार आहे n. कारण हे स्ट्रेट चेन, कुठेही ब्रांचिंग नाही आहे, हायर आहे बट स्ट्रेट चेन. सो n, and now count the carbon numbers 1 2 3 4. so it should be butyl. अल्किल ग्रुप कोणता असणार आहे, ब्युटिल असणार आहे. आणि जर ते नसेल तर काउंट करा कार्बन 1 2 3 4 4 कार्बन. C4 काउंट करा हायड्रोजन 3 2 5 2 7 2 9. सो C4H9. ब्युटेन काय असतं
C4H10 एक हायड्रोजन कमी आहे, सो हा कोणता ग्रुप प्रेझेंट असणार आहे? ब्युटील. आणि ब्युटीलला पुढे OH आहे, सो काय म्हणणार तुम्ही सांगा? N ब्युटील अल्कोहोल. ठीक आहे ना? आणि किती अल्कोहोल तर आहेच आहे, फक्त आपण N का म्हटलंय की आपल्याला असं सांगायचंय जे 4 कार्बन्स आहेत ना ते स्ट्रेट चेन मध्ये अरेंज झालेले आहेत, म्हणून तुम्ही म्हटलंय N ब्युटील अल्कोहोल. गॉट इट? नाउ लेट्स गो फर्दर, that is iso. If there is a branching of methyl at second carbon, if there is a branching of methyl at second carbon, CH3 C CH3, look at here, CH2 OH. हे जे दिसतंय तुम्हाला इकडे बघा, एवढं कॉन्सन्ट्रेट करा ऑन this group is called iso. CH3 CH CH3, got it? CH3 CH CH3. So there is a branching of methyl group at second carbon ना methyl group चं branching आणि पुढे CH2OH. कॉन्सन्ट्रेट करा, हे जे कार्बन्स आहेत काउंट करा, 1 2 3 4 कार्बन्स आहेत. हायड्रोजन्स मोजा तुम्ही, 3 3 6 आणि 2 8 आणि 1 9, परत एकदा C4H9 आहे. सो ब्युटीलच ग्रुप आहे हा. मग हा ब्युटील काय डिफरन्स आहे की नाही दोघांमध्ये? मग हा जो ब्युटील ग्रुप आहे याला तुम्ही म्हणता आयसोब्युटील, आणि त्याच्या पुढे काय आलं सांगा? अल्कोहोल. सो इट इज ब्युटील बट इट इज N ब्युटील बिकॉज स्ट्रेट चेन, आणि फक्त सेकंडला मिथिलचं ब्रांचिंग आलं तर तुम्ही त्याला म्हणणार आयसोब्युटील अल्कोहोल. जर सेकंडला मिथिलचं ब्रांचिंग असतं पेंटिल मध्ये, तुम्ही म्हणला आयसोपेंटिल अल्कोहोल. इन दिस वे आयसोप्रोपिल अल्कोहोल, जर सेकंडला ब्रांचिंग असतं मिथिलचं तुम्ही म्हणला असं आयसोप्रोपिल अल्कोहोल. समजलं सर्वांना? आयसो. नाउ थर्ड वन इज निओ. देयर इज ब्रांचिंग ऑफ 2 मिथिल ग्रुप्स ॲट सेकंड कार्बन. जर 2 मिथिल ग्रुप्सचं ब्रांचिंग असेल सेकंड कार्बनला, म्हणजे काय असणार? CH3 C CH3 CH3 आणि पुढे CH2OH. डायरेक्ट इथे OH जर गेला तर तो टर्शरी होतो, त्यामुळे आपण इथे पुढे अजून एक CH2 वाढवला. आता मात्र कार्बन ॲटम्स वाढलाय, एक कार्बन ॲटम वाढलाय. ठीक आहे, चलो लेट्स काउंट द कार्बन नंबर्स. 1 2 3 4 5. ठीक आहे, 5 कार्बन्स. लेट्स काउंट द हायड्रोजन्स. 3 3 3 9 and 2 11. C5H12, that is the pentane. आणि एक हायड्रोजन कमी आहे, C5H11, सो पेंटिल आहे. बेसिकली इट इज पेंटिल ग्रुप. हा पेंटिल ग्रुप आहे. बट कसा पेंटिल ग्रुप आहे बघा बाळांनो पटकन फास्ट. कसा पेंटिल ग्रुप आहे सांगा? सेकंड कार्बनला 2 मिथिल ग्रुपचं ब्रांचिंग दिसते. स्ट्रेट आहे का? नाही. N नाहीये. सेकंडला एकच आहे का? नाही. आयसो नाहीये. सेकंडला 2 दिसतात आणि पुढे CH2 त्याला OH ग्रुप अटॅच होतो. सो ह्याला आपण काय म्हणतो सांगा जरा पटकन? निओ पेंटिल अल्कोहोल. निओ पेंटिल अल्कोहोल. ब्युटेनसाठी किंवा ब्युटील अल्कोहोलसाठी निओ पॉसिबल नाही. ब्युटीसाठी निओ पॉसिबल नाहीये, सो त्याला फक्त N आणि आयसो म्हणतो आपण. बट पेंटिलसाठी पॉसिबल आहे, सो दॅट इज निओ पेंटिल अल्कोहोल झालं आहे, कारण 5 कार्बन ॲटम्स प्रेझेंट आहे. सो हे तुम्हाला समजलं पाहिजे, लक्षात घ्या. N आयसो निओ सेकंडरी. परत सांगते मी, लास्ट लेक्चरमध्ये किंवा लास्ट टॉपिकमध्ये हे सांगितलं होतं मी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये N आयसो निओ कसं यूज करायचं. नाउ सेकंडरी and tertiary, it is quite easy. If OH group is attached to the secondary carbon, then that is secondary alcohol, and if OH group is attached to the tertiary carbon. Okay, so N isomero समजलंय. Now let's see secondary. Secondary कधी यूज करायचं आणि tertiary कधी यूज करायचं ते आपण obviously पाहणार आहोत. ठीक आहे. So secondary, when OH group is directly attached to the secondary carbon. Secondary carbon means what? The carbon which is attached to the 2 other carbon atoms. असा कार्बन ॲटम जो 2 बाकीच्या कार्बन ॲटम्सला अटॅच्ड आहे, त्या कार्बनला काय म्हणायचं सांगा? सेकंडरी कार्बन म्हणायचं. आणि जर त्याला OH ग्रुप अटॅच्ड असेल, त्याला काय अटॅच असेल? OH ग्रुप अटॅच असेल, तर पहा CH3 CH CH2 CH3. Let's look at here. Let's look at this carbon. This carbon is secondary. आणि ह्या सेकंडरी कार्बनला दिसतंय आपल्याला की OH ग्रुप अटॅच आहे. आणि कार्बन काउंट करा किती आहे? 4 कार्बन्स आहेत. सो 4 कार्बन्स म्हणजे ब्युटील आहे. पण कोणत्या ब्युटील आहे? सेकंडरी ब्युटील अल्कोहोल आहे.
secondary butyl alcohol. That is OH group is directly attached to the secondary carbon. Secondary carbon म्हणजे काय? जो कार्बन दोन अजून कार्बन atoms ला attached आहे, टू अदर कार्बन atoms ला attached आहे, त्याला म्हणायचं secondary carbon. आणि tertiary CH3C CH3 CH3, this is tertiary. Okay, the carbon which is attached to three other carbon atoms is called as tertiary. And if the OH group is attached to the tertiary carbon, if the OH group is attached to the tertiary carbon, then it is called as tertiary butyl alcohol. Then it is called as tertiary butyl alcohol. त्याला आपण काय म्हणतो सांगा? tertiary butyl alcohol असं म्हणतो. समजले सर्वांना? So this is about the n iso neo secondary tertiary. अल्किल ग्रुप्स जे आहे किंवा अल्किल अल्कोहोल्स जे आहेत त्यांचं कॉमन नेम आपण कशा प्रकारे करतो? ॲज अ अल्किल अल्कोहोल्स. म्हणजे अल्कोहोल्सचं कॉमन नेम आपण ॲज अ अल्किल अल्कोहोल्स करतो. म्हणजे अल्किल ग्रुपचं नेम लिहायचं आणि पुढे अल्कोहोल लिहायचं. इफ हायड्रॉक्सिल ग्रुप दॅट इज OH ग्रुप इज प्रेझेंट. इज इट क्लिअर? सो हे झालंय कशाविषयी? कॉमन नेम्स विषयी. नाउ लेट्स मूव फर्दर टू स्टडी IUPAC names. तर आपण आता IUPAC names स्टडी करूया. कुणाचे? ऑब्वियसली नॉमेनक्लेचर कुणाचं पाहतोय आपण? अल्कोहोल्सचं. समजून घेण्याचा प्रयत्न करा. वी आर स्टडीइंग नॉमेनक्लेचर ऑफ द अल्कोहोल्स. सो कॉमन नेम्स आपण अल्किल अल्कोहोल्स केलं होतं. IUPAC नेम जे असणार आहे इट इज क्वाइट इझी. दॅट इज अल्कॅनॉल्स. काय IUPAC नेम्स बघा चला पटकन. अल्कॅनॉल्स. What does it means? If OH group is present, obviously it will be present in the expense of hydrogen of the alkane. म्हणजे अल्केन मधला एक हायड्रोजन काढून त्या ठिकाणी OH येतो. आता आपण लक्षात घ्या की जे अल्कोहोल्स आहेत ते ऑब्वियसली आपल्याला मोनोहायड्रिक, डायहायड्रिक ते ट्रायहायड्रिक पण प्रेझेंट असू शकतात. ते सांगणार आहे नंतर. सध्या मोनो विषयी बोलतोय आपण. सो अल्कॅनॉल्स म्हणजे काय? E of alkene is replaced by OL. जो E आहे अल्केनचा E आहे तो कशाने रिप्लेस होतोय सांगा चला पटकन? OL ने रिप्लेस होतोय. अल्कोहोल्सचं IUPAC नेमी कशा प्रकारे करतोय आपण सांगा? ॲज अ अल्कॅनॉल्स. ठीक आहे. सिंपल एक्झाम्पल पाहूयात म्हणजे तुम्हाला फर्स्ट पॉइंट तर क्लिअर होईल. सपोज मी इथे घेतला CH4 मिथेन. आता CH4 त्याच्यामधला एक हायड्रोजन ॲटम जर रिप्लेस झाला OH तर हे मिथिल अल्कोहोल आपल्या सर्वांना कळते. बट आता मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला नेहमी कशा प्रकारे करायचं आहे? अल्कॅनॉल्स. मग मला आता एक सांगा, हे जे अल्कोहोल आहे हे कोणत्या अल्केन पासून डिराईव्ह झाले असं तुम्हाला वाटतं? ऑब्वियसली मिथेन पासून. मिथेन हे याचा पॅरेंट असणार आहे कारण मिथेन मधला एक हायड्रोजन ॲटम रिमूव्ह जाऊन त्या ठिकाणी काय आलाय सांगा? OH. सो ऑब्वियसली एक कार्बन आहे म्हणून हा काय सांगा? मिथेन. बट ह्या E रिप्लेस करतो आपण OL ने कारण इथे OH हा फंक्शन प्रेझेंट आहे. सो आपण याला म्हणणार आहे मिथेनॉल. ठीक आहे. सो मिथेन पासून जे अल्कोहोल आपण डिराईव्ह करू शकतो त्याला आपण नाव दिलं काय सांगा? मिथेनॉल. ऑब्वियसली नंबरिंग वगैरे येणार आहे जेव्हा हायर येणार आहे त्यावेळेस. फंक्शनल ग्रुप ज्या ठिकाणी ज्या साईडने आपल्याला नियरेस्ट आहे कमीत कमी लोकंट येईल, कमीत कमी नंबरिंग येईल फंक्शनल ग्रुपच्या कार्बनला, तिकडनं आपण नंबरिंग वगैरे करतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नॉन आहेत. वेल नोन टू अस. वी हॅव स्टडीड दोज कन्सेप्ट्स इन द लास्ट स्टँडर्ड. इज इट क्लिअर? नाउ लेट्स गो फर्दर. If there are 2 or 3 OH groups, then the di, tri prefixes are used. Di, tri prefixes are used before OL. म्हणजे OL च्या अगोदर आपण काय करतोय सांगा चला पटकन? डाय, ट्राय हे प्रेफिक्सेस यूज करतोय. सिंपल आहे. If 2 OH groups, then diol, and if 3 OH groups, then we'll call it काय सांगा? ट्रायल. सिंपल आहे. जर 2 OH ग्रुप्स प्रेझेंट असतील तुम्ही त्याला डायल म्हणणार म्हणजे OL च्या अगोदर डाय हा प्रेफिक्स लावणार. ऑब्वियसली
पोझिशन्स इंडिकेट करायच्यात आपल्याला कुठे OH ग्रुप प्रेझेंट आहे. ठीक आहे, 3 OH ग्रुप प्रेझेंट असतील तर ट्राय. ठीक आहे, नाव पोझिशन OH groups, positions of OH groups are written between name of काय सांगा अल्केन and OL. म्हणजे अल्केनचं नेम आणि OL यांच्यामध्ये आपण पोझिशन्स लिहिणार. कुणाचा सांगा चला OH ग्रुप्स. म्हणजे OH ग्रुप्स कोणत्या कार्बन आहे? सेकंड कार्बनला जर OH ग्रुप असेल तर आपण म्हणणार त्याला प्रोपॅन 2 ऑल. म्हणजे प्रोपॅन मध्ये जर सेकंड कार्बनला प्रेझेंट असेल, चला लगेच एक्झाम्पल घेऊया. CH3 CH3OH. Now let's look at it. How did you name to this particular compound? First of all, find out the root, that is alkane. Alkane find out करायचं. Tell me, how many carbons are there? 3. 3 means what? Propane. But propane चा E रिमूव्ह करायचा, O लिहायचा. So propanol लिहून चालणार नाही डायरेक्टली. का? कारण OH कुठे आहे ते आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. मग आपल्याला नंबरिंग करायचं असतं. नंबरिंग आपण कसं करतो की याला कमीत कमी लोखंडी 1 2 3 सेकंडला प्रेझेंट आहे. सो प्रोपॅन 2 all. Propan 2 all. Did you get that? Quite simple. Propan 2 all. Okay ना? So simple rule आहे. किंवा जर CH3 CHOH CH2OH. Let's look at this example. पाहता परत एकदा प्रोपॅनच आहे. 1 2 3 म्हणल्यावर प्रोपॅनच आहे. बट डॅश दिला आपण आता आणि 2 OH ग्रुप प्रेझेंट आहे. सो आपण काय म्हटलं, याला म्हटलं 1, याला म्हटलं 2, याला म्हटलं 3. सो 1, 2 म्हणतात. फर्स्टला एक OH आहे, सेकंडला एक OH. 1 2 आणि पुढे काय म्हणतात सांगा डाया. कारण 2 OH म्हणून डाया. ठीक आहे, बघा इथे 2 OH म्हणून डाया. बट कुठे कुठे फर्स्ट आणि सेकंडला. सो प्रोपॅन 1 2 डाया. व्हॉट इट? क्वाइट सिंपल रूल्स. जे कायमचे रूल्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचेच आहे. काय? लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करायची कॅरिंग मेन फंक्शनल ग्रुप. गिव्ह द नंबर्स टू द कार्बन atoms in the chain from the side so that the functional group carrying carbon gets minimum position. म्हणजे फंक्शनल ग्रुप पाठाच्या असणाऱ्या कार्बनला मिनिमम पोझिशन येईल अशा प्रकारे नंबरिंग आपल्याला करायचं आहे. हे सगळं आपल्याला माहिती आहे. रूट चेन सिलेक्ट करायची, रूट वर्ड सिलेक्ट करायचा. म्हणजे मिथेने इथेने प्रोपेने ब्युटेने पेंटेने काय आहे ते आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला झालेल्या आहेत त्या तर कन्सिडर करायचे ते. आणि हे एक्स्ट्राचे काही रूल्स असणार, नियम असणार. ओके, नाव वन मोर थिंग इज देअर. सायक्लिक अल्कोहोल्स जे असतात, काय सांगायचं पटकन. सायक्लिक अल्कोहोल्स आर नेम्ड as cycloalkanols. They are named as cycloalkanols. That means we put prefix cyclo before alkanols. In the case of cyclic alcohols, they are named as cycloalkanols. Quite simple. बघा इथे लक्षात आहे. हे सायक्लिक दिसते, ब्युटेन इथे OH. We will call it as a cyclobutanol. Now there is no need of writing position of OH because you always consider position of OH as a first carbon. म्हणजे हे आपण फर्स्ट कार्बनलाच अटॅच असं म्हणतो. सो सायक्लोब्युटॅनॉल. आता तुम्ही म्हणाल सर इथे जर प्रेफिक्स आला एखादा, इथे समजा CH3 तर नंबरिंग इथे केलं ना 1 2 3. थर्ड कार्बनला सबस्टिट्यूएंट आहे. कोणता सबस्टिट्यूएंट आहे सांगा? मिथिन. सो तुम्ही याला काय म्हणणार माहिती? 3 methyl cyclobutanol. 3 methyl cyclobutanol. Did you get it? Simple naming. काय केलंय? 3 methyl cyclobutanol. So these are some rules which are used for the UPSC nomenclature of the alcohols. ठीक है? now आपण काय करणार आहोत? काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत so that you will get a definite idea about the naming or names of the alcohols. Okay? So let's look at some examples.
So let's look at these examples and try to give names to these particular compounds, that is common names as well as IUPAC names. First one is CH3CH2OH. First method GI common names. We all know about this method. That is alcohols are named as alkyl alcohols in the common names. So first of all, only one OH group is there, and which alkyl group is present? CH3CH2. Two carbon atoms, no double bond. So alkyl group कोणता है? Ethyl alkyl group present असेल obviously. So हे ethyl है आणि हे OH है. So name of this particular compound should be ethyl alcohol. This group is ethyl and there are OH. So ethyl alcohol असेल. Now try to give name in the IUPAC method. या पर्टिक्युलर कंपाऊंडला आपण IUPAC नेम देण्याचा प्रयत्न करूया. सो CH3CH दोनच कार्बन ॲटम्स आहेत, त्याला OH प्रेझेंट आहे. मग अल्कॅनॉल ना, दोन कार्बन ॲटम म्हणजे कोणतं? अल्केन, इथेन, आणि इथेनचं अल्कोहोल म्हणजे इथेनॉल. नंबरिंग करायची गरज नाही, कारण तुम्ही OH प्रेझेंट असेल तर इथे असला काय इथे असला एकच पोझिशन द्यायची, सेम पोझिशन असणार. सो आपण त्याला म्हणतो फक्त इथेनॉल. इज इट क्लियर? सेकंड CH3CH2CH2OH. आता काय करायचं आपल्याला की OH ग्रुप स्ट्रेट चेन, दोनला नाही लागत पण दोनच्या पुढे 3 4 5 ला मग स्ट्रेट असेल तर N म्हणायचं. N स्ट्रेट चेन आणि 3 कार्बन ॲटम्स म्हणजे प्रोपील. सो द नेम ऑफ द कंपाऊंड इज N प्रोपील अल्कोहोल. या कंपाऊंडचं नेम काय असेल? N प्रोपील अल्कोहोल. And now try to give it a name by IUPAC method. So काय करूयात? ऑब्वियसली आता 3 आहेत म्हणजे आता नंबरिंग करावं लागेल, कारण इथे प्रेझेंट असलं तर वेगळं इथे वेगळं असतं. सो नंबरिंग केले 1 2 3. फर्स्ट कार्बनला OH ग्रुप प्रेझेंट आहे आणि किती कार्बन असेल? 3 म्हणजे प्रोपॅन असणार. प्रोपॅन लिहिलं, डॅश करायचा. किती कार्बनला OH आहे? फर्स्ट कार्बनला. सो प्रोपॅन 1 ऑल. द IUPAC name of this particular compound is propan 1 ऑल. Now let's look at the another example. पहा आता सेम तुम्हाला हे सांगतो मी. सेकंड एक एक्झाम्पल प्रोपॅन 1 ऑलचं CH3CHOH CH3. हे पहा, ह्याला तुम्ही म्हटलं असता प्रोपॅन 2 ऑल. हे 1 ऑल होतं, याला म्हटलं असतं तुम्ही प्रोपॅन 2 ऑल. याचं जर तुम्हाला करायचं ठरलं असतं IUPAC सॉरी कॉमन नेम, तर तुम्हाला करावं लागलं असतं आयसोप्रोपिल अल्कोहोल किंवा सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल. प्रोपिलचं वैशिष्ट्य असं आहे की आयसो आणि सेकंडरी सेम असते. सो तुम्ही याला म्हणू शकता आयसो प्रोपिल अल्कोहोल, कारण सेकंड कार्बनला मिथिल अटॅच आहे आणि सेकंडरी कार्बनला पण अटॅच आहे, म्हणून याला तुम्ही सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल पण म्हणू शकता. सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल पण म्हणू शकता. हे फक्त आणि फक्त पॉसिबल असतं एकाच केसमध्ये, आणि ती केस कोणती आहे? प्रोपिल ग्रुप प्रेझेंट असेल तर. प्रोपिल ग्रुपमध्ये फंक्शनल ग्रुप हा सेकंडरी कार्बन म्हणजे मधल्या कार्बनला प्रेझेंट असेल तर हे तुम्हाला पाहायला मिळतं. सेकंडरी आणि आयसो सेम हे फक्त प्रोपिलमध्ये प्रेझेंट. लक्षात ठेवायचं तुम्ही, बऱ्याचदा क्वेश्चन विचारले जातात. नाउ लेट्स गो टू थर्ड एक्झाम्पल CH3CH2 CH3. सो ही 4 कार्बन ॲटम्सची चेन आहे, दिसते तुम्हाला. 1 2 3 4 ब्युटेन. आणि ब्युटेन मध्ये तुम्हाला काय दिसते? सेकंडला ब्रांचिंग वगैरे आहे का? नाही. सो आयसो नाहीये, काहीच नाहीये. ही स्ट्रेट चेन आहे, त्याच्यामध्ये थर्ड कार्बनला OH ग्रुप प्रेझेंट आहे. हा जो कार्बन आहे हा सेकंडरी कार्बन आहे. सो सेकंडरी कार्बनला OH आहे आणि 4 कार्बन आहे म्हणजे ब्युटीन आहे. सो तुम्ही याला म्हणणार आहात सेकंडरी ब्युटील अल्कोहोल. व्हॉट इज द नेम ऑफ दिस पर्टिक्युलर कंपाऊंड? सेकंडरी ब्युटील अल्कोहोल. सिंपल आहे. सेकंडरी कार्बनला OH ग्रुप अटॅच, सेकंडरी ब्युटील. जर याचा IUPAC आहे तर तुम्हाला नंबरिंग करावं लागेल फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. सेकंडला OH ग्रुप प्रेझेंट आहे आणि किती कार्बन्स आहेत? 4 म्हणजे ब्युटेन असतं. मग ब्युटेन मधला E काढायचा आहे. E काढायचा त्या ठिकाणी OH लिहायचा आहे, पण किती कार्बनला OH आहे? OH चे सेकंडला. सो ब्युटॅन 2 ऑल. इट शुड बी ब्युटॅन 2 ऑल. ओके. नाउ इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहा, हेही ब्युटील आहे, हेही ब्युटील आहे. हे ब्युटील अल्कोहोल, हे ब्युटील अल्कोहोल, हे सेकंडरी ब्युटील अल्कोहोल झालं. हे मी सांगेल आयसो, कारण हा कार्बन बघा प्रायमरीच आहे, हा एकाच कार्बनला अटॅच आहे, तो प्रश्न नाही. जो सेकंड नंबरचा कार्बन आहे इथे त्याला मिथिल सबस्टिट्यूएंट अटॅच बघा हे. सो हे आयसो झालं, आयसो. सो तुम्ही याला काय म्हणता माहिती आहे? आयसो ब्युटील अल्कोहोल. काय म्हणणार याला? आयसो ब्युटील अल्कोहोल.
लक्षात घ्या. बघा आता आयसो आणि सेकंडरी वेगवेगळं आलं ब्युटिलच्या केसमध्ये, तसं प्रोपिलच्या केसमध्ये होतं का? नाही. प्रोपिलमध्ये आयसो आणि प्रोपिल सेमच होतं, सेकंडरी आणि आयसो सेमच होतं प्रोपिलच्या केसमध्ये. आता याला आययुपीएसी नेम करायचं. नंबरिंग करावं लागेल ऑब्विसली. इकडनं 1 2 3 ही चेन सिलेक्ट करायला लागेल तुम्हाला. फर्स्ट कार्बनला OH आणि सेकंड कार्बनला अजून एक सबस्टिट्यूएंट आहे मिथिन, मग तो प्रेफिक्स म्हणून लिहायचा. सबस्टिट्यूएंट जो सबस्टिट्यूएंट आहे तो प्रेफिक्स म्हणून लिहायचा आणि मेन फंक्शनल ग्रुप हा आपला सफिक्स म्हणून लिहायचा असतो. सो प्रोपॅन आहे आणि त्यात OL आहे. सो प्रोपॅन किती कार्बन? फर्स्ट 1 OL, प्रोपॅन 1 ऑल. ठीक आहे. बट सेकंड कार्बनला मिथिल सबस्टिट्यूएंट आहे, तुम्हाला पुढे असं द्यावं लागेल 2 मिथिल प्रोपॅन 1 ऑल. सो प्रोपॅन 1 ऑलच आहे, फक्त त्याच्यामध्ये सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप अटॅच झाला. सो 2 मिथिल प्रोपॅन 1 ऑल. Did you get that? Simple one. Fourth. Now fifth one. Let's look at it. 1 2 3 4 4 कार्बन atoms आले आणि हा जो कार्बन आहे बघा टर्शरी, बघा 3 कार्बन atoms अटॅच आहे हा आणि त्याला OH. सो ही टर्शरी अल्कोहोल. ठीक आहे. काय सांगायचं पटकन? हे टर्शरी अल्कोहोल. सो आपण याला काय म्हणणार आहे सांगा? टर्शरी. बट कोणतं आहे? किती कार्बन्स आहेत? 4. सो टर्शरी ब्यूटील अल्कोहोल इज द नेम ऑफ दिस कंपाउंड, टर्शरी ब्यूटील अल्कोहोल. आता जर तुम्हाला याला आययुपीएसी नेम द्यायचं असेल तर परत लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट केली, नंबरिंग केलं इकडे 1 2 3, इकडे 1 2 3. सेकंडला OH आणि सेकंडलाच मिथिल. सो मिथिल प्रेफिक्स म्हणून लिहायचा आणि OL सफिक्स म्हणून लिहायचं. सो सेकंडला मिथिल म्हणून 2 मिथिल म्हटलं. आणि किती कार्बन्स आहेत चेनमध्ये? 1 2 3 प्रोपॅन. आणि कितव्या कार्बनला OH आहे? सेकंड प्रोपॅन 2 ऑल, 2 मिथिल प्रोपॅन 2 ऑल. नेक्स्ट वन CH2 CH2, 2 कार्बन प्रत्येकाला OH. याचं कॉमन नेम थोडंसं वेगळ्या प्रकारचं आहे. इथिलीन ग्लायकॉल म्हणतात. काय म्हणतात? इथिलीन ग्लायकॉल. ठीक आहे. हे बघा हे 3 कार्बन आहे. प्रोपिलीन ग्लायकॉल. ठीक आहे ना. इथिलीन ग्लायकॉल, प्रोपिलीन ग्लायकॉल. आता तुम्हाला ह्यांना नेमिंग करायचं. सो ह्याला नेमिंग करायचं आययुपीएसी. ही चेन फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन, फर्स्टला OH सेकंडला OH आणि ही 2 कार्बन म्हणजे इथेनचं डेरिव्हेटिव्ह आहे. सो इथेन यावंच लागेल, डॅश काढावंच लागेल. फर्स्टला सेकंडला OH. सो इथेन 1 2 डाय. आता तुम्हाला प्रश्न पडेल नंबरिंग का? इथेनमध्ये तर आपण नंबरिंग नव्हतो करत, इथे का करतोय आपण? कार्बन 2 आहेत ना. OH हा एकाच कार्बनवर प्रेझेंट आहे की दोघांवर एक एक प्रेझेंट आहे? ह्याच्यासाठी हे इथेन 1 2 डाय. इथेन म्हणण्यापेक्षा इथेन 1 2 डाय. तसंच प्रोपिलीन ग्लायकॉल आहे. नेमिंग करायचं तुम्हाला आययुपीएसी. नंबरिंग केलं 1 2 3. ठीक आहे. सो 3 कार्बन ॲटम दिसतात ते म्हणजे प्रोपेन आहे. 3 इनला एक एक OH अटॅच आहे. सो आपल्याला असं म्हणावं लागेल प्रोपॅन डॅश 1 2 3 डॅश ट्राय. फर्स्ट लाइन OH, सेकंड लाइन OH आणि थर्ड लाइन OH. सो 1 2 3 and triol. Next one, very interesting. There is a double bond. याचं जी कॉमन नेम आहे ते आहे प्रोटोनिल अल्कोहोल. प्रोटोनिल अल्कोहोल याला आययुपीएसी नेम दे थोडंसं विचारपूर्वक करावं लागणार आहे. चेन सिलेक्ट केली, नंबरिंग करताना आता इथे बघा डबल बॉन्ड आहे आणि OH जर नीट ऑब्झर्व केलं तर इकडनं 1 2 3 4 हे की नाही अशा प्रकारे नंबरिंग केलं आपण. आता हे ब्यूटेन नाही आहे, हा ब्यूटीन आहे आणि कितव्या कार्बनला डबल बॉन्ड आहे? सेकंडला. सो ब्यूट 2 इन आहे. ब्यूट डॅश 2 डॅश इन. शेवटचा ई परत काढून टाकायचा कारण OL आहेच. कितव्या कार्बनला? फर्स्ट. ब्यूट 2 इन 1 ऑल. Bute 2 in 1 all. This is the name of this particular compound. That is bute 2 in 1 all. Got it? So अशा प्रकारे आपण IUPAC nomenclature study केले alcohols. You can solve various examples. ठीक है ना? Even in your books, so that you will get the practice, maximum practice of this particular topic. Okay? In the next lecture, we are going to see the nomenclature of the phenols and ethers. आपला
पुढच्या लेक्चरमध्ये फिनॉल्स आणि इथर्सचं नॉमेनक्लेचर पाहायचं. ओके, आय होप यू ऑल हॅव अंडरस्टूड द नॉमेनक्लेचर ऑफ द अल्कोहोल्स. थँक यू.